नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडिट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. सर्वजण अशा प्रकारे मनोरथ करीत होते. त्यांचे प्रेमळ बोलणे ऐकणाऱ्यांची मने आकर्षित करून घेत होते. त्याचवेळी सीतेची माता सुनयना हिने पाठवलेल्या दासी कौसल्या इत्यादी राण्यांना भेटण्याची योग्य वेळ पाहून आल्या. सीतेच्या सर्व सासवा यावेळी मोकळ्या आहेत हे ऐकून जनक राजांचा राणीवसा त्यांना भेटायला आला. कौसल्येने आदराने त्यांना सन्मान दिला आणि प्रसंगानुरूप आसने आणून दिली. दोन्ही बाजूच्या सर्वांचे वागणे आणि प्रेम पाहून आणि ऐकून कठोर वज्रसुद्धा वितळून जात होते. त्यांचे देह पुलकित व प्रेमविव्हल झाले होते. नेत्रातून दुःखाचे व प्रेमाचे अश्रू भरले होते. सर्वजणी आपल्या पायांच्या नखांनी जमीन उकरत विचार करीत होत्या. त्या सर्व श्री सीतारामांच्या प्रेमाच्या मूर्ती होत्या. जणू प्रत्यक्ष करुणाच अनेक रूपे धारण करून स्फुंदत होती. सीतेची माता सुनयना म्हणाली, विधात्याची बुद्धी मोठी विचित्र आहे. ती दुधाच्या फेसासारखी कोमल वस्तूला वज्रासारख्या छिन्नीने फोडत आहे. कोमल व निर्दोष लोकांवर संकटे घालत आहे. अमृत हे फक्त ऐकायला मिळते आणि विष सर्वत्र प्रत्यक्ष पाहायला मिळते. विधात्याची सर्व कृत्ये भयंकर आहेत. जिकडे तिकडे कावळे, घुबडे आणि बगळेच दिसतात. हंस फक्त मानस सरोवरातच असतात. हे ऐकून सुमित्रा दुःखाने म्हणाली, विधात्याची चाल मोठी विपरीत आणि विचित्र आहे. तो सृष्टी उत्पन्न करून तिचे पालन करतो आणि मग ती नष्ट करतो. विधात्याची बुद्धी बालकांच्या खेळासारखी अविचारी आहे. कौसल्या म्हणाली, दोष कुणाचाही नाही. दुःख, सुख, हानी, लाभ या गोष्टी कर्माच्या अधीन असतात. कर्माची गती कठीण असते आणि फक्त विधाताच ती जाणतो. तोच शुभ अशुभ अशा सर्वांची फळे देणारा आहे. ईश्वराची आज्ञा सर्वांच्या डोक्यावर आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय व अमृत आणि विष हे सर्व त्याच्या अधीन आहेत. हे देवी, मोहाने दुःख करणे हे व्यर्थ आहे. विधात्याचा प्रपंच असाच अटळ व अनादी आहे. महाराजांच्या मरण्या जगण्याच्या गोष्टी मनात आणून आपण जी चिंता करतो ती हे सखी आपण आपल्या हिताची होणारी हानी पाहून स्वार्थामुळे करतो. सीतेची माता म्हणाली, तुमचे म्हणणे योग्य व सत्य आहे. तुम्ही पुण्यात्म्याची परिसीमा असणाऱ्या अयोध्यापती महाराज दशरथांच्याच महाराणी आहात. मग असे का नाही म्हणणार? कौसल्या दुःखी मनाने म्हणाली, श्रीराम, लक्ष्मण, सीता वनात गेल्याने त्याचा परिणाम चांगलाच होईल, वाईट नाही. मला काळजी वाटते भरताची. ईश्वराची कृपा व तुमच्या आशीर्वादामुळे माझी चारही पुत्रे व चारही सुना गंगाजलाप्रमाणे पवित्र आहेत. हे सखी, मी कधी श्रीरामाची शपथ घेतली नाही, परंतु आज मी रामाची शपथ घेऊन सत्य भावनेने सांगते. भरताचे शील, गुण, नम्रता, मोठेपणा, बंधुत्व, भक्ती, विश्वास आणि चांगुलपणा यांचे वर्णन करण्यास सरस्वतीसुद्धा धजावत नाही. शिंपल्याने कधी समुद्र उपसता येईल काय? मी भरताला नेहमी कुलदीपक म्हणून मानते. महाराजांनी मला वेळोवेळी असेच सांगितले होते. सोने हे कस लावल्यावर व रत्ने हे पारखी मिळाल्यावरच ओळखता येते. त्याप्रमाणे पुरुषाची परीक्षा वेळ आल्यावर त्याच्या स्वभावावरून होते. परंतु आज मी असे म्हणणे योग्य नव्हे. शोक आणि स्नेहामध्ये शहाणपणा कमी होतो. लोक म्हणतील की मी प्रेमामुळे भरताची वाखणणी करीत आहे. कौसल्याची गंगेसारखी पवित्र वाणी ऐकून सर्व राण्या प्रेमामुळे व्याकुळ झाल्या. कौसल्या धीर धरून पुन्हा म्हणाली, हे देवी मिथिलेश्वरी, ज्ञानाचे भांडार असलेल्या श्री जनकांची पत्नी असलेल्या तुम्हाला कोण उपदेश करू शकेल? हे राणी, सवड सापडताच तुम्ही राजांना आपल्याकडून जेवढे समजावून सांगता येईल तेवढे सांगा की लक्ष्मणाला घरी ठेवून घ्यावे आणि भरताने वनात जावे. जर ही गोष्ट राजांना पटली तर चांगल्या प्रकारे विचार करून असा प्रयत्न करा. मला भरताची मोठी काळजी वाटते. भरताच्या मनात गूढ प्रेम आहे. त्याने घरी राहण्यामध्ये मला भले वाटत नाही. त्याच्या जीवाची भीती वाटते. कौसल्याचा स्वभाव बघून आणि तिचा सरळपणा व उत्तम वाणी ऐकून सर्व राण्या करुण रसात बुडून गेल्या. आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली आणि धन्य धन्य ध्वनी होऊ लागला. सिद्ध, योगी आणि मुनी प्रेमामुळे गलित गात्र झाले. हे पाहून सारा राणीवसा निस्तब्ध झाला. तेव्हा सुमित्रेने धीर धरून म्हटले की देवी, 2 घटका रात्र सरली आहे. हे ऐकून श्रीरामांची माता उठली आणि सद्भावपूर्वक प्रेमाने म्हणाली, आता तुम्ही लवकरात मुक्कामाला जा. आम्हाला आता ईश्वरच गती आहे किंवा मिथिलेश्वर जनक सहाय्य करणारे आहेत.
कौसल्याचे प्रेम पाहून आणि तिचे विनम्र शब्द ऐकून जनकांच्या प्रिय पत्नीने तिचे पाय धरले आणि म्हटली, हे देवी, तुम्ही राजा दशरथांची राणी आणि श्रीरामांच्या माता आहात. तुमची ही नम्रता तुम्हाला शोभून दिसते. प्रभू श्रीराम आपल्या सामान्य माणसाचाही आदर ठेवतात. अग्नी हा धुराला व पर्वत हा गवताला आपल्या मस्तकी धारण करतो. आमचे राजे तर कर्म, मन, वचन यांनी तुमचे सेवक आणि श्री महादेव पार्वती हे नित्य सहाय्यक आहेत. तुमचा सहाय्यक होण्याजोगे जगात कोण आहे? दिवा सूर्याला मदत करण्यास गेला तर शोभेल काय? श्रीरामचंद्र वनात जाऊन दिवांचे कार्य पार पडतील आणि अयोध्येस येऊन दीर्घकाळ राज्य करतील. देव, नाग व मनुष्य हे सर्व श्रीरामांच्या बाहुबलावर आपापल्या लोकी सुखाने नांदतील. हे सर्व याज्ञवल्क्य मुनींनी पूर्वीच सांगून ठेवले आहे. हे मुनी, मुनींचे वचन खोटे होत नाही असे म्हणून व प्रेमाने पाया पडून सीतेच्या मातेने सीतेला आपल्याबरोबर घेऊन जाण्याची विनंती केली व मनापासून आज्ञा मिळाल्यावर ती सीतेला घेऊन आपल्या मुक्कामी निघाली. आजच्यासाठी धन्यवाद.